नमस्कार मित्रांनो, आज आपण एका पुस्तकाची समीक्षा करणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे द कंपाऊंड इफेक्ट आणि याचे लेखक आहेत डॅरन हार्डी. तर हे पुस्तक काय आहे, याचा वापर आपण कसा करू शकतो, त्यातनं नक्की काय शिकू शकतो, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण इथे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या सर्वप्रथम जाणून घेऊया की हे जे पुस्तक आहे द कंपाऊंड इफेक्ट कशाबद्दल आहे आणि यातनं आपल्याला नक्की काय शिकायला मिळू शकतं. द कंपाऊंड इफेक्ट, जसं मी सांगितलं तुम्हाला, डॅरन हार्डी नावाचे एक विख्यात लेखक आहेत. त्यांच्याद्वारे हे पुस्तक लिहिलं गेलंय. सर्वप्रथम लेखक जे आहेत डॅरन हार्डी, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही मूलभूत अशा गोष्टी मी सांगणार आहे. सर्वप्रथम डॅरन हार्डी जे आहेत, हे गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहेत. एक मोटिवेशनल स्पीकर, म्हणजे बऱ्याच लोकांच्या समोर ते आपलं मनोगत व्यक्त करतात. त्यांना सकारात्मक विचारसरणी आयुष्यात कशी आणता येईल हे शिकवतात. आणि त्याचसोबत हजारो लोकांना त्यांनी व्यवसाय कसा करावा, स्वतःचा व्यवसाय कसा वाढवावा, याच्याबद्दलही मार्गदर्शन दिलेलं आहे. पण एक खूप अलौकिक गोष्ट त्यांच्याबद्दल अशी आहे की त्यांनी हजारो लोकांच्या सोबत मुलाखत घेतली. आता ही मंडळी कोण होती? ही सर्व मंडळी अशी होती ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात भरपूर यश मिळवलंय. त्यामुळे त्यांनी ते यश नक्की कसं मिळवलं, त्यासाठी त्यांनी काय केलं, हे जाणून घेण्याची जिज्ञासा ही डॅरन हार्डी यांच्यात होती. आणि म्हणून त्यांच्या मुलाखतीत त्यांनी लोकांकडनं ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केलाय. आणि याची बरीचशी माहिती आपल्याला या पुस्तकात देखील दिसून येते. आता लक्ष देऊया, हे पुस्तक काय आहे आणि या पुस्तकात नक्की काय लिहिलं गेलंय. तर हे पुस्तक सर्वप्रथम 2010 साली प्रकाशित झालं आणि पुन्हा 2020 मध्ये पुन्हा प्रकाशित झालं. आणि हे पुस्तक फक्त 158 पानांचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे समजा 4-1 तास जरी असतील तरी देखील तुम्ही हे पुस्तक व्यवस्थित वाचू शकता आणि त्यातनं बरंच काही शिकू शकता. तर स्वतःचं व्यक्तिमत्व आपण कसं सुधारू शकतो, याचा आढावा तुम्हाला या पुस्तकात नक्कीच दिसेल. आणि बऱ्याच गोष्टी ज्या मी सांगितल्या तुम्हाला, तुम्ही त्या आपल्या आयुष्यात वापरूही शकाल. तर या पुस्तकात 6 धडे आहेत. सर्वप्रथम जो धडा आहे त्याचं नाव आहे द कंपाऊंड इफेक्ट इन ऍक्शन. आता हे पुस्तक कंपाऊंड इफेक्ट असायला काय म्हटलं गेलंय, तर आपण जेव्हा कुठेतरी पैसे गुंतवतो, मग ते बँकेत असतील किंवा कुठेतरी सुरक्षित ठिकाणी असतील, तेव्हा त्याच्यावर आपल्याला मिळतं व्याज. आता आपण हे व्याज नाही काढले, ते पैसे तसेच राहू दिले, तर पुढच्या वेळेस आपल्याला त्या व्याजावर देखील व्याज मिळतं. त्याला म्हणतो आपण चक्रवाढ व्याज. तर चक्रवाढ व्याज ही जी संकल्पना आहे त्यालाच म्हणतात कंपाऊंड इफेक्ट. आता हे फक्त पैशाच्या स्वरूपातच खरं नसून आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल खरं आहे. आता त्याचं एक उदाहरण इथे आपल्याला दिसून येतं की समजा तुम्ही एखादी नवीन गोष्ट करायला सुरुवात केली आणि दिवसातनं काहीच वेळ, म्हणजे 10-15 मिनिटच तुम्ही दिवसातनं करत आहात, पण काही काळानंतर कदाचित 2 वर्ष किंवा 4 वर्ष किंवा 5 वर्षानंतर तीच छोटी गोष्ट तुम्हाला भरपूर काही देऊन जाते. तर लेखक असं म्हणतात की लहान म्हणजे स्मॉल अशा ज्या गोष्टी असतात, पण त्यासोबत जर तुम्ही योग्य गोष्टींची निवड केली आणि ती सातत्याने बराच काळ चालू ठेवली, तर त्याच्यापासून तुम्हाला खूप मोठा असा फायदा होऊ शकतो. त्यालाच म्हणतात द कंपाऊंड इफेक्ट. तर हे कसं साध्य करायचं, आता याच्यासाठी बरेचसे टप्पे आहेत. त्यामुळे दुसऱ्या धड्यात ते एक गोष्ट सांगतात, त्याला म्हणतात चॉईसेस. चॉईसेस म्हणजे काय? निवड. आपण आपल्या आयुष्यात जे निर्णय घेतो, ज्या गोष्टींची निवड करतो, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो किंवा भरपूर प्रमाणात नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे एक खूप चांगलं वाक्य त्यांनी वापरलंय, यू मेक युअर चॉईसेस अँड देन युअर चॉईसेस मेक यू. म्हणजे आपण सुरुवातीला गोष्टींची निवड करतो आणि मग गोष्टी आपली निवड करतात. त्यामुळे आपली निवड योग्य असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे दुसऱ्या धड्यात त्यांनी निवड या गोष्टीला खूप जास्त महत्व दिलंय. एक उदाहरण तुम्हाला देतो त्याच पुस्तकातलं. ते म्हणतात की आपण सगळेजण चहा किंवा कॉफी पिणारे असतो, बहुतांश लोक. काही लोकांना कदाचित चहा कॉफी प्यायला आवडत नाही, त्यामुळे जर तुम्ही त्यातले असाल तर अपवाद असाल. पण हे उदाहरण मात्र अपवाद नाहीये. समजा तुम्ही 1 कप कॉफी कुठल्या तरी मोठ्या कॅफेमध्येच पिता, तुम्हाला तिथेच पिणं आवडतं, तुम्ही घरी चहा किंवा कॉफी पित नाही, तुम्हाला रोज हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये जाऊन कॉफी प्यायला आवडतं. तर साधारणतः त्यांनी अमेरिकेचं उदाहरण मांडताना असं सांगितलंय की 1 कप जर कॉफी तुम्ही कॅफेमध्ये पिता, तर तिथे तुम्हाला $4 सुमारे खर्च करावे लागतात. असं जर दैनंदिन स्तरावर तुम्ही चालू ठेवलं, येणाऱ्या 20 वर्षात तुम्ही कॉफी पिण्यासाठीच फक्त $51,834 खर्च कराल, जी खूप मोठी रक्कम आहे. आणि ही रक्कम कशा मागे खर्च केली तुम्ही? कॉफी मागे.
त्याचा अर्थ तुम्ही चहा किंवा कॉफी पिऊ नये किंवा कधी कॅफेत जाऊच नये असं त्याला मुळीच म्हणायचं नाहीये. पण सांगण्याचं तात्पर्य एवढाच की बारीक सारीक गोष्टी देखील सातत्याने जर आपण केला तर त्याचा फायदाही होऊ शकतो आणि तोटाही होऊ शकतो. तर त्याचंच एक उदाहरण त्यांनी मांडलेलं होतं. आणि पुढच्या धड्यात ते सांगतात आपल्या ज्या सवयी आहेत त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कोणत्याही गोष्टीवर असर होतो. तर आता सवयींचा काय असर होतो? सवय म्हणजे नक्की काय? की ज्या गोष्टी आपण वारंवार करतो. तर बघा एकीकडे आपण ज्या गोष्टींची निवड करतो त्याला म्हणतात डिसिजन म्हणजे आपले निर्णय, त्यांचा तर वाटा आहेच. त्याचसोबत आपलं जे व्यक्तिमत्व बनतं, जे वर्तन बनतं, ज्याला आपण बिहेवियर म्हणतो, ते कुठून येतं? आपल्या ज्या सवयी असतात. कारण ज्या सवयी आपण वारंवार वारंवार करत जातो त्याच्याचमुळे आपलं वर्तन बनतं. त्यामुळे आपल्या सवयी या खूप महत्वाच्या आहेत असं त्याला म्हणायचं आहे. आणि सवय बनते वर्तन आणि त्याचसोबत जेव्हा त्याला पाठिंबा मिळतो निर्णय किंवा आपण जे बारीक सारीक गोष्टींचा निर्णय घेतो दैनंदिन स्तरावर, या सर्व गोष्टी जेव्हा एकत्रित येतात त्याला देखील एक चक्रवाढ व्याजाप्रमाणेच एक वारा मिळतो आणि त्याचं रूपांतर होतं की आपण आयुष्यात काय प्राप्त करतोय, मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल. तर हे समजवण्यासाठी त्यांनी अजून एक उदाहरण दिलंय की समजा एक पायलट आहे आणि त्यांनी भरारी घेतलीये आता अमेरिकेतल्या एका शहरापासून ज्याचं नाव आहे लॉस एंजेलिस आणि त्याला जायचंय न्यूयॉर्ककडे. पण समजा त्यांनी 1% आपलं मार्ग जे आहे ते चुकीचं निवडलं, फक्त 1% बरं का, फारसं नाही. पण 1% जर तो मार्गावरनं चुकला तर तो न्यूयॉर्कला जाण्याच्या ऐवजी एकतर डेलावेअरला जाऊन पोहोचेल किंवा अल्बानीला जाऊन पोहोचेल. याचा अर्थ दोन्ही वेळेस तो चुकीच्या ठिकाणी पोहोचेल. जर तो उजवीकडे 1% चुकला किंवा डावीकडे 1% चुकला तर जिथे पोहोचणार ते चुकीचं शहर ठरेल. तर असंच आपल्या बाबतीत देखील आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट सातत्याने करत असतो, जर 1% इकडे किंवा 1% तिकडे चुकलो त्याचा देखील खूप मोठा परिणाम होऊ शकतो येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये. म्हणून आपल्या ज्या दैनंदिन सवयी आहेत त्याचा खूप मोठा वाटा असतो आपल्या यशाकडे किंवा आपण आयुष्यात जे प्राप्त करतो त्याच्यासाठी. म्हणूनच सवयी अत्यंत जास्त महत्वाच्या आहेत. आता सवयींच्या सोबत एक अजून एक गोष्ट त्यांनी समोर ठेवली त्याला म्हणतात मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे नक्की काय? जेव्हा आपण ट्रेनमध्ये बसतो आणि ट्रेन नुकतीच सुरू होते, सुरुवातीचे 5-10 सेकंद ट्रेन हळूहळू हळूहळू चालते. पण जसजसा ट्रेनचा वेग वाढतो तसतसा मात्र आपल्याला वाटायला लागतं की आता ट्रेन थांबणारच नाहीये, इतक्या वेगाने ट्रेन जाऊ लागते. तसंच आपल्या आयुष्याच्या बाबतीत देखील आहे. सुरुवातीला आपण जेव्हा मेहनत करतो तेव्हा आपल्याला कदाचित काही वर्ष काहीही निष्पन्न होत नाही आणि इथेच बरेच लोक निराश होऊन मेहनत करणं सोडतात. असं होऊ नये म्हणून नक्की काय करावं त्याचं एक उदाहरण त्यांनी मांडलेलं की जेव्हा आपण हापशीतनं पाणी काढतो ज्याला आपण हँडपंप असं म्हणतो, सुरुवातीला 4-5 वेळा आपण हँडपंप हलवल्यानंतर देखील त्याच्यातनं पाणी फारसं येत नाही, काही थेंब पाणीच येतं आणि मग आपल्याला वाटू लागतं की आता आपल्याला काहीच याच्यातनं पाणी मिळणार नाही. पण जेव्हा आपण निरंतर प्रयत्न करतो तेव्हा अर्ध्या मिनिटानंतर किंवा 1 मिनिटानंतर बस त्यातनं पाणी येऊ लागतं. तर त्यांचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्या आयुष्याच्या बाबतीत देखील तेच करायचं. बऱ्याचदा आपण एखादी प्रक्रिया जेव्हा करतो वर्षभर, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तेव्हा फारसं निष्पन्न होत नाही. पण काळांतराने आपल्याला त्याच्यातनं जे निष्पन्न होतं त्याचा स्रोत मात्र कधीही वाढत नाही. अगदी बदाबद जसं पाणी पडतं हँडपंप मधनं त्याचप्रमाणे आपल्याला यश मिळतं आणि मिळत जातं. त्यालाच म्हणतात मोमेंटम. त्यामुळे मोमेंटम जर तुम्हाला हवं असेल तुमच्या आयुष्यात तर सातत्य हे अत्यंत महत्वाचं ठरेल असं लेखकाचं म्हणणं आहे. आणि फक्त मोमेंटमनी काम बनणार नाही पण त्यासोबत अजून एक गोष्टीची जोड असेल ज्याला म्हणतात इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स म्हणजे काय? आपल्यावर गोष्टींचा होणारा असर किंवा त्यांचा प्रभाव. असे 3 प्रकारचे प्रभाव त्यांनी मांडलेत. पहिला जो प्रभाव आहे त्याला म्हणतात इनपुट. आता इनपुट म्हणजे काय? की जे काही आपण स्वीकारतो, जे काही आपण पाहतो, ऐकतो, खातो, जेवतो या सर्व गोष्टींचा आपल्यावर असर होतो, बरोबर? पण त्याचप्रमाणे मनावर कुठल्या गोष्टींचा असर होतो? जे काही आपण पाहतो, ऐकतो आणि बोलतो. त्यामुळे जे काही आपण पाहतो, जे काही आपण बोलतो, जे काही आपण ऐकतो त्याची निवड आपण योग्य रीतीने करणं महत्वाचं आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर सातत्याने बातम्या पाहत असाल, आपल्याला माहितीये बातम्यांमध्ये आजकाल जास्तीत जास्त नकारात्मक गोष्टी असतात. याचा अर्थ पूर्ण बातम्याच चुकीच्या आहेत असं नाही,
पण बहुतांश गोष्टी नकारात्मक असतात. आता या नकारात्मक गोष्टी वारंवार जर आपण आपल्या मनावर त्या बिंबवत गेलो तर कालांतराने आपली मनोवृत्ती पण नकारात्मक होऊ शकते. होईलच असं नाही, पण होऊ शकते. त्यामुळे आपण ज्या माहिती आपल्या मनापर्यंत पोहोचवतो ती माहिती योग्य रीतीने त्याची चाचणी करूनच आपण ती स्वीकारली पाहिजे, किंवा जर योग्य नसेल तर ती नाकारली पाहिजे. त्याला म्हणतात इनपुट. दुसरी महत्वाची गोष्ट असोसिएशन. असोसिएशनचा अर्थ काय, की आपल्या अवतीभोवती जी मंडळी आहेत ना त्यांचाही आपल्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे आपल्या मित्रांची निवड किंवा आपल्यासोबत जे काम करणारे कर्मचारी आहेत, आपले सहयोगी आहेत, त्यांची निवड अगदी पारखून आपण केली पाहिजे. जर आपल्या आयुष्यात असलेली मंडळी ही वाईट मनोवृत्तीची असतील किंवा त्यांना वाईट सवयी असतील तर कुठे ना कुठे आपणही त्या गोष्टी आत्मसात करतो आणि आपल्याला कळतही नाही. आणि म्हणूनच म्हणतात की आपल्या आयुष्यावर आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांचा खूप मोठा असा असर किंवा प्रभाव होतो. त्यामुळे तिथे मात्र आपण अगदी सूक्ष्मरीतीने लोकांची पारख केली पाहिजे आणि अशा लोकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे जसं आपल्याला आयुष्यात बनायची इच्छा आहे. आणि शेवटची महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे सराउंडिंग. याचा अर्थ एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण असं नाही, पण आपल्या अवतीभोवतीचं जे पर्यावरण आहे. याचा अर्थ की समजा आपण आपल्या घरात देखील नेहमी उलटा पालटच पाहतो किंवा आपल्या घरात वस्तू इकडे तिकडे पडलेल्या आहेत, मग आपल्याला घाणीची सवय होते आणि आपण तशाच वातावरणात वावरायला लागतो. पण आपल्याला जर सगळ्या गोष्टी टापटीप पाहायची सवय असेल तर मात्र आपण आपलं घर चांगलं ठेवतो, प्रसन्न ठेवतो. त्याचप्रमाणे जिथे आपण कार्यरत आहोत, ज्या कंपनीत आपण काम करतो तिथलं वातावरण कसं आहे त्याचाही आपल्यावर असर होतो. त्यामुळे आपलं पर्यावरण हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जितकं आपल्याला शक्य असेल तितकं आपण आपल्या पर्यावरणाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे, काळजीपूर्वक तिथे काम केलं पाहिजे. तर या 3 गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत इन्फ्लुएन्स म्हणजेच असर या धडामध्ये. आणि शेवटचा जो धडा त्यांनी सांगितलाय त्याला म्हणतात ऍक्सेलरेशन. आता आपण सुरुवातीला ट्रेनचं एक उदाहरण घेतलं की ट्रेन सुरुवातीला हळूहळू जाते आणि मग वेगाने धावू लागते. पण त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या गाडीत बसतो तर गाडी पहिल्या गिअरवरनं दुसऱ्या गिअरवर, दुसऱ्या गिअरवरनं तिसऱ्या गिअरवर, तिसऱ्यावरनं चौथ्या गिअरकडे जाते. तर मोमेंटम हे महत्वाचं, पण ऍक्सेलरेशन त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय, वेगाने पुढे सरकत जाणं. तर वेगाने पुढे सरकत जाण्यासाठी पहिल्या 5 धड्यातील गोष्टी तर महत्वाच्या आहेतच, त्याच्यात काहीच आपल्याला शंका नाहीये. पण त्याचसोबत ऍक्सेलरेशन याचा अर्थ अजून जास्त वेग मिळवण्यासाठी आपल्याला आयुष्यात 2 महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात. एक, जितकी लोकांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं चांगलं जास्त करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट, जे अनपेक्षित आहे ते देखील करण्याचा प्रयत्न करा. आता अपेक्षेपेक्षा थोडं जास्त म्हणजे नक्की काय, समजा तुम्ही एखाद्या क्लायंटला तुमच्या सेवा पुरवत आहात तर त्यांची तुमच्याकडनं जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा 1-2% तर जास्त देण्याचा प्रयत्न करा. जितकं देत जाल तितकं तुम्हाला मिळतही जाईल. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त करणं हे तुमच्या स्वभावात आलं पाहिजे. आणि त्याच नंतर ज्या गोष्टीची अपेक्षा नाहीये ते देखील द्यायला शिका. आता हे करणं थोडंसं कठीण आहे, पण सातत्याने जर तुम्ही प्रयत्न केलेत तर हे देखील तुम्हाला साध्य होऊ शकेल. तर अशा काही गोष्टी जर तुम्ही सातत्याने केल्यात तर त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यात मिळेल ऍक्सेलरेशन, म्हणजे तुम्ही वेगाने पुढे सरकत जाल आणि तुमचं जे यश आहे, जे स्वप्न आहे ते साध्य करणं तुम्हाला तितकं जास्त सोपं जाईल. तर हे पुस्तक नेमकं कोणी वाचावं? आता कोणतंही पुस्तक कोणीही वाचू शकतं, पण जर तुम्ही या क्षणी तुमच्या आयुष्यात, व्यावसायिक आयुष्यात किंवा व्यक्तिगत आयुष्यात तुम्हाला यश हवं असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी योग्य आहे. पण त्याचसोबत काही चुकीच्या सवयी तुम्हाला जर घालवायच्या असतील किंवा चांगल्या सवयी आत्मसात करायच्या असतील तर मात्र हे पुस्तक तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करू शकेल. आणि त्याचसोबत आपल्या आयुष्यात जर तुम्हाला शिस्त आणि सातत्य आणायचं असेल तर मात्र हे पुस्तक हमखास तुम्हाला भरपूर काही शिकवेल. ठीक. आणि त्याचसोबत हे पुस्तक कशा रीतीने आपण वाचावं. आता बऱ्याचदा लोक पुस्तक वाचतात पण त्यांची पद्धत योग्य नसते. तर हे पुस्तक वाचन करण्याची एक पद्धत आहे. काय पद्धत आहे, की सर्वप्रथम प्रत्येक धडा झाल्यानंतर तुम्हाला एक वेगळी अशी गोष्ट दिसेल, त्याला म्हणतात समरी ऍक्शन स्टेप्स. आता इथे लेखकांनी काय सांगितलंय की या धड्यात तुम्ही जे काही शिकला ते अंमलात कसं आणायचं. त्यामुळे समरी ऍक्शन स्टेप्स हे चुकवू नका. प्रत्येक धड्यानंतर 1-2 मिनिटं त्याच्याकडे लक्ष द्या. कदाचित तुम्हाला काही गोष्टी अंमलात आणाव्याशा वाटतील, त्याची नोंद करून घ्या.
दुसरी गोष्ट, एका वेळेस एकच धडा वाचा. बऱ्याच जण एक धडा धडा अर्धा वाचतात, मग दुसरीकडे जातात, भरकटले जातात. तसं होऊ देऊ नका. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. फक्त 150 पानच वाचायची आहेत आपल्याला, त्यामुळे फारसं काही वाचायचं नाही. आणि जिथे काही महत्वाचं वाटतं ते खोडं करा. कदाचित त्याचा उपयोग तुम्ही नंतरही करू शकता. आणि हो, लेखकाने एक अजून एक चांगली गोष्ट दिली आहे. त्याने एक वेबसाईटची नोंद इथे केलेली आहे, theCompoundEffect.com/resources. इथे तुम्हाला बरंच काही साहित्य मिळू शकतं या पुस्तकाच्या ऐवजी देखील. आणि त्याच्या सोबत, या पुस्तकासोबत त्या देखील गोष्टी जर तुम्ही वापरल्यात तर त्याच्यामुळे देखील तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. बरंचसं साहित्य तुम्हाला निशुल्क दरात मिळू शकतं. त्याचाही वापर तुम्ही करू शकता. तर अशा अनेक गोष्टी या पुस्तकात मांडलेल्या आहेत. आणि इतर नामवंत विश्वविख्यात जे लेखक आहेत त्यांनी देखील या पुस्तकाला शाबासकी दिलेली आहे. मग ते जॅक कॅनफिल्ड असो, ब्रायन ट्रेसी असो किंवा जॉन मॅक्सवेल असो, हे विश्वविख्यात लेखक आहेत. त्यांची स्वतःची बरेच पुस्तकं प्रकाशित आहेत. आणि अशा लोकांनी देखील हे पुस्तक का वाचावं आणि त्यातनं तुम्हाला नक्की काय निष्पन्न होईल याच्याबद्दल माहिती दिली आहे. तर एकंदर हे पुस्तक खूप सुरेख आहे, छोटंसं आहे, पण त्याच्यामुळे मोठा बदल नक्कीच सकारात्मक रीतीने घडू शकतो. पण एक मला आवडलेलं वाक्य ज्याच्यापासून मी शेवट करेन, आणि ते वाक्य होतं, लर्निंग विदाउट एक्झिक्युशन इज युजलेस. याचा अर्थ काय, की शिकणं पण ते अंमलात न आणणं म्हणजे वेळ वाया घालवणं. त्यामुळे जे शिकतोय ते अंमलात कसं आणता येईल आणि त्यासाठी आपण नक्की काय करायला हवं हे तितकंच महत्वाचं. त्यामुळे जे काही याच्यातनं शिकाल, थोड्या प्रमाणात का होईना ते अंमलात आणायला शिका आणि त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल. माझं शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आशा करतो की जे काही तुम्हाला इथे ऐकायला मिळालं त्याचा वापर करता येईल तुम्हाला, आणि कुठे ना कुठे हे पुस्तक वाचन आपणही करायला हवं याचं प्रोत्साहनही मिळू शकेल. तर पुन्हा एकदा धन्यवाद. लवकरच भेटूया.